नमस्कार. विश्वब्रह्म या शीर्षकाखाली आपण वेगवेगळे विषय स्केचच्या माध्यमातून समजून घेत आहोत. तर 3 भाग झाले, आजचा हा 4था भाग आहे. आपण समजून घेतलं की जीव जगत ईश्वर हे सगळं कसं चालतं, हे विश्वब्रह्म नक्की काय आहे, त्याचा बेस काय आहे. म्हणजे आपल्याला जे काही स्थूल सूक्ष्म आणि कारण, तर स्थूल जग हे जे काय आपण ह्या स्थूल देहाने याचा अनुभव घेत आहोत, ह्या स्थूल देहाच्या ठिकाणी प्रधान काय आहे, का आपण अनुभव घेतोय किंवा कोणामुळे आपण अनुभव घेऊ शकतोय, आपण बरेच विषय घेतले समजून. तर आज आपण सांख्यांच्या अँगलने तोच विषय म्हणजे त्यांनी कसा एक्सप्लेन केला आहे तो आपण आज समजून घेऊया. विषय तोच आहे, थोडासा स्केच वेगळा आहे. तर आपल्याला एका वेगळ्या अँगलने तो विषय आज आपण समजून घेणार आहोत. की इकडं काय म्हटलं, इकडं पुरुष म्हटलं आणि इकडं आहे प्रकृती. म्हणजे पुरुष आणि प्रकृती अशा माध्यमातून सांख्य ह्या सगळ्या विश्वब्रह्माबद्दल विषय ते सांगतात. तर इथं पुरुष आणि इथं प्रकृती म्हटलं आहे आणि इथं काय म्हटलं, इथं माया म्हटलं आहे, इथं विस्तार आहे, शक्ती आहे, इथं 5 तत्व आहेत, म्हणजे सूर्य चंद्र तारे आणि इथं सगळं हे जग आहे. म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. तर पुरुष म्हणजे काय आणि प्रकृती म्हणजे काय, तर आपल्याला एवढं ऐकून माहिती असतं की हे सगळं प्रकृती काय म्हणतो आपण. प्रकृती ही कुठपर्यंत आहे, आपला देह हा सुद्धा प्रकृतीचाच भाग आहे. मनुष्य आजारी पडल्यानंतर तर आपण काय विचारतो, आता प्रकृती कशी आहे, म्हणजे देहाची प्रकृती, म्हणजे देह हा प्रकृतीचाच एक भाग आहे. प्रकृतीमध्ये काय आहे तर काय नाही, सर्व काही प्रकृतीमध्येच आहे. म्हणून आपण इथं एक थोडा अंदाज यावा म्हणून दाखवले की कसे घरं आहेत, माणसं आहेत, पशु पक्षी प्राणी. इथं काय नाही आहे, 5 तत्व आहे, 5 तत्वाचीच ही प्रकृती आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे आणि हे सारं शक्ती स्वरूप आहे. शक्ती स्वरूप आहे म्हणून त्याच्या मुळाशी ईश्वर आहे. ईश्वराने माया प्रकृती निर्माण केली असं म्हणतात. म्हणजे ह्याच्या जीव जगत आणि ईश्वर हे सगळं माया प्रकृतीचाच भाग आहे. ती व्यक्त आहे आणि ती प्रकृती अनुभवण्याचं माध्यम म्हणजे हा देह आहे. म्हणजे आपण या सगळ्या प्रकृतीचा अनुभव घेत असतो. आपल्याला आपली प्रकृती कळत असते. आपण म्हणतो ना, आपल्या आवडीनिवडी सांगत असतो किंवा आपल्याला आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला कळतं म्हणजे आपल्या प्रकृतीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. जसं ही व्यक्त प्रकृती आहे, ह्याच्यातला बिघाड म्हणजे काय, आपण म्हणतो वादळ आली. वंदने दादांनी तो विषय खूप छान सांगितला आहे. प्रकृतीतला बिघाड जो आहे तो व्यक्त कसा होतो, वावटळं येतात, वादळं येतात, प्रचंड पर्जन्यवृष्टी होती जी आत्ता होती आहे, वणवा पेटतो, असंख्य अशा भूकंप होतात. म्हणजे त्यावेळेला ती प्रकृती बिघडली असती. मग ती आपणहून स्वतः बाय नेचर ती स्वतः व्यवस्थित होती, म्हणजे आजारपण जातं. तसंच आपलंही आजारपण आहे. आपल्या प्रकृतीत बिघाड झाल्यावर म्हणतो ना की मी आजारी आहे म्हणजे काय, ह्या प्रकृतीमध्ये बिघाड होणं. मग ती आपण दुरुस्त करून घेत असतो. म्हणजे प्रकृती काय आहे, तर प्रकृती काय काय करते. प्रकृती आहे 5 तत्वाची, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्याला माया प्रकृती म्हटलेलं आहे. माया हा शब्द का आला ह्याच्यामध्ये, कारण ती प्रत्यक्षात नाही परंतु ती आहे असा भास होतोय, किंवा ती जी अशी आहे तशी दिसत नाही आहे. ती सुद्धा ब्रह्मच आहे परंतु ती अशी वेगळी, म्हणजे ती एकच ब्रह्म वेगवेगळ्या पद्धतीनं असं व्यक्त झालेलं आहे. ते अव्यक्तातून व्यक्त झालं आहे म्हणून त्याला ती माया म्हटलेलं आहे. म्हणजे जी जसं आहे तसं न दिसणं त्याला माया म्हणतात. आणि प्रकृती कशी आहे, शक्ती स्वरूप आहे. म्हणून आपण म्हणतो ना सगळ्या वेगवेगळ्या शक्त्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो की मानसिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती म्हणतो आपण, दैहिक शक्ती, म्हणजे वेगवेगळ्या शक्त्याच आहेत वातावरणामध्ये. त्या शक्त्यांनी युक्त अशी ही प्रकृती आहे. जसं आपण इथं ढग दाखवला आहे, पाऊस पडला, वीज चमकती, ती शक्ती आहे. म्हणजे प्रत्येक पृथ्वीला ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो. म्हणजे सगळ्या शक्त्या म्हणून ज्या काही आहेत ना त्या सगळ्या ह्या प्रकृतीमध्ये आहेत. म्हणून त्याचा ह्या सगळ्या शक्तीचा जो प्रधान आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो. शक्ती स्वरूप आहे म्हणतो ना आपण परमेश्वराला. म्हणजे ही सगळी शक्ती स्वरूप अशी व्यक्त झालेली प्रकृती, त्याचा आपण ज्यावेळेला अनुभव घेत असतो त्यावेळेला त्याच्यातल्या विविधता आपल्याला लक्षात येते. कारण ती प्रकृती व्यक्त झालेली आपण ह्या देहमाध्यमाने त्याचा अनुभव घेत असतो. मग त्या प्रकृतीचं काही विशेषणं आहेत, त्याचे काही गुणधर्म आहेत की काय आहे, ती विस्तारवादी आहे. ती कंटिन्यूस त्याच्यात चेंज होत असतो आणि ती विस्तार करत असते. आपण म्हणतो ना ब्रह्मांड, नवनवीन ब्रह्मांड निर्माण होत असतात. आपण आता शास्त्रज्ञसुद्धा शोध लावतात की नवीन नवीन गॅलॅक्सीज तयार होत आहेत, काही गॅलॅक्सी नाहीशा होत आहेत, काही नव्याने तयार होत आहेत. म्हणजे सारखा बदल आणि नव्याने निर्मिती म्हणजे विस्तार. प्रकृती कायम विस्तार करत असते.
म्हणून आपण इथं कितीही वेळाही जन्माला आलो तरीसुद्धा आपल्याला सर्व गोष्टी ती पुरवते प्रकृती. ती हे म्हणते जन्माला, तुझं कर्म काय कसं काय मला काय देणं घेणं नाही, तू जन्माला आलास ना तुला ऑक्सिजन देणार, तुला पाण्याची व्यवस्था करणार. आपण म्हणत असतो ना, आपण त्याचा अनुभव घेत असतो. आपल्याला सर्व गोष्टी मिळतात. आता माझं कर्म बाद आहे म्हणून मला श्वास कमी नाही पडत, पाणी कमी नाही पडत, अन्न आपल्याला कुठं ना कुठं त्याची सोय होतच असते. म्हणजे अन्न, पाणी, हवा, निवारा ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट प्रकृती आपल्याला देत असते. आपल्याला सुरक्षितता पाहिजे म्हणून तर हा देह मिळालेला आहे. आणि देहाने काहीतरी काम करता यावं म्हणून तर देहाच्या ठिकाणी आपण दैहिक शक्ती म्हणतो. आपल्याला हातपाय आहेत, आपण काहीतरी काम करतो. म्हणजे सर्व गोष्टी उपलब्ध करून देते प्रकृती. ती विस्तारवादी आहे आणि ती कायम वेलकम म्हणत असते. ये पुन्हा, कारण विस्तारवादी आहे, ती विस्तारच करत असते. म्हणून एक बीज पेरल्यानंतर लगेच त्याला हवा पाणी म्हणजे 5 तत्व त्याला कनेक्ट झाली, लगेच झाड वाढतं, त्याला परत फळं येतात, फुलं येतात. म्हणजे एका बीजातून अनेक बीज. म्हणजे आपल्याला गोष्टी माहिती असतात, परंतु एकदम असं त्या अँगलने आपण बघत नाही की विस्तार करणं, द्विगुणित करणं हा प्रकृतीचा गुणधर्म आहे. प्रकृती वैशिष्ट्यपूर्ण आहे, 3 गुणांनी आणि 5 तत्वांनी युक्त आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 तत्व, रज, तम आणि सत्व 3 गुण. त्याचं कॉम्बिनेशन हे सगळं प्रकृतीमध्ये असतं. तेच ह्या देहाच्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला आता लक्षात आलं की प्रकृती काय करते, विस्तार करते, नवनवे शोध लावण्याकरता आपल्याला प्रेरणा देते, उपलब्ध करून देते गोष्टी. आता आपण म्हणतो की आपण किती प्रगत झालो. प्रगत कोणी केलं आपल्याला? आपण म्हणतो मी प्रगत झालो, मी शोध लावले. मी म्हणजे कोण? इथं ह्या देहाला चालवणारे कोण आहे? प्रकृतीच आहे. विचार मनाच्या माध्यमातून आपण नवे शोध लावतोय, जे प्रकृती सगळ्याला अनुकूलता करून देते. नेक्स्ट जनरेशन म्हणतो आपण, पुढलं युग म्हणतो. नेक्स्ट युग तयार करणं हे सुद्धा प्रकृतीचंच काम आहे. म्हणजे प्रकृती सर्व आहे. म्हणजे सर्व काही प्रकृतीच्याच ठिकाणी आहे. परंतु त्याचा आधार काय आहे तर आपल्याला इथं मागे यावं लागतं. पुरुष म्हणजे आत्मा, ब्रह्म, ज्याच्या आधारावर ही प्रकृती उभी आहे किंवा कार्य करते आहे. ह्याच्याशिवाय हिचं अस्तित्वच कळणार नाही. म्हणून इथं काय म्हटलं आहे? जाणीव म्हटलं आहे. म्हणजे इथं पुरुष ही जी काही अवस्था आहे ती म्हणजे ब्रह्म, आत्मा. आणि जाणीव म्हणजे काय? आपण अवेअरनेस म्हणतो, कॉन्शियसनेस म्हणतो. आपण कॉन्शियस असल्याशिवाय किंवा आपण अवेअर असल्याशिवाय आपण प्रकृतीचा अनुभवच घेऊ शकणार नाही. प्रकृतीत काय चाललं आहे हे कळण्याकरता आपल्याला जाणीव पाहिजे ना. म्हणजे आपण अवेअर पाहिजे. मग अवेअरनेस हा गुणधर्म कोणाचा आहे? पुरुष अवस्थेचा, आत्म्याचा आहे, तो ब्रह्माचा आहे. तो ब्रह्म आहे म्हणून तर ह्या प्रकृतीला आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे ह्याच्यावर डिपेंडन्सी आहे. कुणावर डिपेंडंट आहे प्रकृती? ब्रह्म या अवस्थेवर. म्हणून ते डिपेंडंट एक्झिस्टन्स इज फॉल्सिटी म्हटले उपनिषदात. म्हणजे अवलंबून असलेलं अस्तित्व, अवलंबून असलेलं अस्तित्व कायम मिथ्या असतं म्हटलं आहे उपनिषदात. ही प्रकृती कुणावर अवलंबून आहे? पुरुष ह्या अवस्थेवर. म्हणजे विषय समजून घ्यायचं ठरवलं तर खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. आपण सांख्ययोग जर का समजून घ्यायचा ठरवला तर प्रचंड गोष्टी आहेत. एक जन्म पुरणार नाही एवढा तो विस्तार आहे. देहाच्या ठिकाणी 72,000 नाड्या सांगितल्या आहेत. त्या सगळ्या शक्त्या कशा कार्य करतात सांगितलं आहे. आपल्याला एक ढोबळ मनाने कल्पना यावे म्हणून ह्या थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की प्रकृती जी काही आहे ना ती विस्तारवादी आहे आणि तिचा आधार पुरुष आहे. म्हणून आपल्या देहाच्या ठिकाणी ही जी काय प्रकृती म्हटलं आहे ह्याच्या ठिकाणी आधार काय आहे? आत्मा. आत्म्याशिवाय देहाला अस्तित्व आहे का? म्हणून दादा नेहमी म्हणायचे की डेड बॉडीला समजा अगदी बासुंदी किंवा श्रीखंड तोंडात घातलं तरी त्याची चव कळणार आहे का? नाही कळणार. कारण जोपर्यंत आत्मा आहे म्हणजे ब्रह्म अवस्था आहे, म्हणजे पुरुष अवस्था जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला जिवंतपणा आहे. म्हणजे जिवंतपणा हे महत्त्वाचं आहे का प्रकृती महत्त्वाची आहे? दोघंही एकमेकांचं अंडरस्टँडिंग आहे, एकमेकांचं कॉम्बिनेशन आहे. कारण प्रकृती काय आहे हे कळण्याकरता पुरुष अवस्थेची गरज आहे, म्हणजे आत्म्याची गरज आहे. आत्म्याशिवाय आपल्याला जिवंतपणा नाही. जिवंत आहोत म्हणून तर आपण डोळ्यांनी बघतोय, कानाने ऐकतोय, नाकाने श्वास घेतोय. प्रकृतीत काय काय आहे आपण वास घेतोय, कितीतरीची फुलं, फळं, वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत आपण सेवन करतो, चवी बघत असतो. स्पर्शाने आपण अनेक गोष्टीचा अनुभव घेत असतो. म्हणजे अनुभव हा महत्त्वाचा आहे. आणि अनुभव म्हणजेच आत्मा, पुरुष, ब्रह्म. म्हणून ह्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रधान कोण आहे? कायम टिकणारा कोण आहे? आता विषय तिथं येतो. इथं कायम टिकणारा पुरुष आहे, आत्मा आहे. प्रकृती ही मायारूपी आहे, ही सारखं विस्तार करणारी आहे. एक आपण गॅलेक्सी संपली की लगेच दुसरी तयार करते. ती कधी संपते आणि कधी तयार होते कळतच नाही. कंटिन्यूअस चेंजिंग आहे.
म्हणून ह्याला चेंजिंग ऑब्जेक्ट म्हटलं आहे. हा सब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट म्हटलं आहे. ऑब्जेक्ट चेंजिंग आहे. सब्जेक्टच ऑब्जेक्टला एक्सपिरियन्स करू शकतो. आपल्या म्हणजे मनामध्ये अनेक विषय ह्याच्यातून निर्माण व्हावेत आणि आपल्याला मूळ विषयाकडे जाता यावं म्हणून मी या थोडा सांगायचा प्रयत्न करतो आहे. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा सब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट डिपेंडंट आहे, सब्जेक्ट हा रिॲलिटी आहे. म्हणजे आपण हा स्थिर आहे आणि हा अस्थिर आहे. हा जर का स्थिर असता तर अनुभवच घेता आला नसता. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आपण बघतोय ती अस्थिर आहे म्हणून त्याचा आपण अनुभव घेतोय. जसं मी ह्याच्या अगोदर विषय एक उदाहरण म्हणून दिलं होतं की रेल्वे गाडीमध्ये आपण रेल्वेत बसलो आहे, आपली गाडी उभी आहे तर आपल्याला गेलेली गाडी दिसती, म्हणजे ती जातीय दिसती. पण समजा त्याच वेगानं आपली गाडी जात असते तर दोन्ही गाड्या उभ्या दिसतात. म्हणजे स्थिर जे आहे त्याच्यातून अस्थिर जे आहे त्याचा अनुभव घेता येतो. मग आपण जगाचा अनुभव घेतोय म्हणजे आपलं वय बदलत असलेलं आपल्याला कळतंय. आता आपण म्हणतो मी अमुक वयाचा झालो, लहानपणापासून गोष्टी मला आठवत आहेत, म्हणजे देहाच्या ठिकाणी झालेला बदल, म्हणजे ह्या प्रकृतीत झालेला बदल मी अनुभवतोय. का अनुभवू शकतोय? कारण आतमध्ये अनुभवणारा साक्षी तो पुरुष आहे, तो आत्मा आहे, तो ब्रह्म आहे, तो अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस आहे. म्हणून तर हे चेंजिंग ऑब्जेक्ट आपण एक्सपिरियन्स करतोय. एवढं समजून घ्यायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण विटनेसर आहोत, आपण प्रकृती नाही आहे. मी पुरुष आहे. पुरुष म्हणजे स्त्री पुरुष अशा स्वरूपात नाही. पुरुष म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असलेला जाणीव, ज्याला आत्मा म्हणतात, तो साक्षी आहे, तो अनुभवणारा आहे. म्हणून तर आपल्याला जीवनाचा अनुभव घेता येतोय. तो अनचेंजिंग आहे म्हणून हे चेंजिंग ऑब्जेक्ट आपण एक्सपिरियन्स करू शकतोय. म्हणून आपण मागच्या खेपेला समजून घेतलं होतं की जन्माला यायचं कारण काय आहे, तर माझी अवस्था मूळ काय आहे हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे मी अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस आहे, म्हणजे मी आत्मस्वरूप आहे हे समजून घ्यायचं आहे. मग आता हे समजणार कसं? प्रकृती व्यक्त झाली आहे म्हणून मी समजून घेऊ शकतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे की हे जर का निर्माण झालं नसतं तर हे आहे हे कळलंच नसतं. द्वैतातून अद्वैतात जायचं आहे. म्हणजे हे सगळं एकच आहे परंतु काहीतरी दुसरं निर्माण झाल्याशिवाय हे काय आहे कळलं नसतं. मी अनुभवणारा साक्षी आहे हे समजून घ्यायचा विचार का निर्माण झाला? कारण दोन काहीतरी निर्माण झालं, म्हणजे मी वेगळा आणि प्रकृती वेगळी. म्हणून मी कोण आहे हे समजून घ्यायचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून मग आपल्याला सद्गुरू भेटतात, अरे सद्गुरू ज्ञान करून देतात की अरे तू न बदलणारा साक्षी आत्मा आहेस, प्रकृती नाही आहे. प्रकृती काय बदलणारी आहे म्हणून तुझा मृत्यू आहे. तू ब्रह्म आहेस म्हटल्यावर मृत्यू नावाची घटनाच नाही आहे. प्रकृती सारखा चेंज आहे. एक देह गेला की नवीन मिळेल, तो गेला की पुन्हा नवीन मिळेल. प्रकृती म्हणते ये, म्हणते पुन्हा ये जन्माला, कितीदा येतोस ये, मी कायम इथं उपलब्ध आहे. परंतु आपल्याला सत्य समजून घ्यायचं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हटलं आहे. हे सत्य ज्ञान अनंत स्वरूपात आहे, ते ब्रह्म आहे, जे कायम साक्षी आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. असा हा सगळा विषय आहे. तर आपल्याला आता बऱ्याच गोष्टी कळाल्या की प्रकृती कार्य कशी करते आणि त्याच्यात माझा देह म्हणजे प्रकृती कसा आहे आणि ह्याच्यात अनुभवणारा साक्षी जो आत्मा आपल्या आतमध्ये आपलं निज स्वरूप जे आहे तेच ब्रह्म आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. ते समजून सांगण्याकरताच सद्गुरू अवतार घेत असतात. तर आता ही माया प्रकृती कशी कार्य करते आणि प्रकृतीमध्ये काय काय कुठल्या गोष्टी येतात ह्याची आपल्याला सगळ्यांना आता कल्पना आली. तर आजच्या या विषयामध्ये आपल्याला काही कळलं नसेल किंवा काही कन्फ्युजन असेल किंवा आणखीन काही विचारायचं असेल तर तुम्ही मला जरूर फोन करू शकता. धन्यवाद.